महाराष्ट्र में बढ़ते ड्रग्स और हिट एंड रन मामले को देखते हुए माजी गृह मंत्री अनिल देशमुख ने सरकार को निशाना बनाते हुए प्रतिक्रिया दी। साथ ही उन्होंने यह बोला कि सिर्फ 2 जनों को गिरफ्तार करने से नहीं चलेगा, सब पर कड़ी कार्रवाई होनी चाहिए। आपल्याला माहिती आहे आता ऑक्टोबर महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये निवडणूक होणार आहे। हे सध्या जे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे फक्त 3 महिन्यासाठी आहे। 3 महिन्यानंतर यांची लिमिट संपते, महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे। त्याच्यामुळे आज या ठिकाणी मी सांगू इच्छितो की अनेक अधिकारी नियम बाजूला ठेवून प्रशासनाच्या शासनाच्या दबावाखाली नियमबाह्य काम करतायत। मी या सर्व अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो, अनेक अधिकारी चांगले काम करतात पण अनेक अधिकारी नियमबाह्य काम करतायत, वरतून दबाव आला की काम करतायत। त्या सर्व अधिकाऱ्यांना सांगतो की असे जे महाराष्ट्रातील अधिकारी आहे जे वरच्या दबावाखाली नियम बाजूला ठेवून काम करतात त्यांच्या याद्या सुद्धा तयार करण्याचं काम आम्ही चालू केलेलं आहे। जिल्ह्यात आम्ही त्यांचे याद्या तयार करतोय, जेणेकरून दबावाखाली काम करणारे अधिकारी जे आहेत त्यांच्यावर आमचं सरकार आल्यानंतर त्यांच्यावर आम्ही कडक कारवाई करू, हे सुद्धा या ठिकाणी मी सांगू इच्छितो। धनगर आरक्षणाचा मुद्दा गेले 10 वर्ष झाले भाजपनं 2014ला धनगर आरक्षण धनगर आरक्षणाच्या बाबतीत तर भारतीय जनता पार्टीने खास करून देवेंद्र फडणवीसनी जेव्हा धनगर समाजाचं मोठं आंदोलन झालं होतं त्या आंदोलनाला सामोरे जाताना देवेंद्र फडणवीसनी 2014 मध्ये सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये आमचं जर सरकार आलं तर मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्ये आम्ही धनगर समाजाला आरक्षण देऊ। त्यानंतर देवेंद्र फडणवीस स्वतः 2014 मध्ये मुख्यमंत्री झाले। 5 वर्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, पण 2014ला त्यांनी धनगर समाजाला दिलेलं आरक्षण त्यांनी पूर्ण केलं नाही। त्याच्यामुळे धनगर समाजाला माहित आहे की कशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टी खोटं आश्वासन देऊन दिशाभूल करते आहे आणि याची जाणीव धनगर समाजाला आहे। पण धनगर समाजाच्या बाबतीत सुद्धा राज्य शासनाने लवकरात लवकर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे। नाना पटोले म्हटले की एकीकडे भाजप आश्वासन देतो, दुसरीकडे संघाचा कल्याण वनवासी आश्रम जे आहे ते कोर्टात जात आहे आदिवासी धनगरांच्या आरक्षणाच्या विरोधात। नाना पटोले काय ते सगळ्यांना माहित आहे। नाना पटोले जे बोलले एकदम खरी गोष्ट आहे। इकडे आरक्षण द्यायचं आणि इकडे आपल्याच लोकांना सांगायचं तुम्ही कोर्टात जाऊन त्या पद्धतीने कोर्टातून त्याच्यावर स्थगिती आणा, अशा पद्धतीचे प्रकार अनेकदा घडलेले आहेत। त्याच्यामुळे ही काही नवीन गोष्ट नाही, पण या बाबतीत या पद्धतीनं आता जातीमध्ये भांडण लावायचं काम राज्य शासनाने चालू केलेलं आहे। राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे मराठा समाज आणि कुणबी समाज एकमेकांसमोर आलेले आहेत। त्याच्यामुळे शासनाने या बाबतीत अशा पद्धतीनं जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करू नये एवढीच राज्य शासनाला विनंती आहे। वारंवार असं होत आहे, काही राजकीय पाठबळ हे जे तुम्ही व्यवहार करणारे त्यांना असावा असं संशय वाटते का? आपण गृहमंत्री राहिलेले म्हणून त्याची काही लिंक असू शकतात। कसं या गोष्टी तिथे स्वतः शासनाने लक्ष देऊन वारंवार पुण्याला घटना का घडतात? ठीक आहे, पुण्याला मोठ्या प्रमाणात मुलं शिकायला येतात, बाहेरच्या राज्यातनं येतात, मोठ्या प्रमाणात तिथे IT इंडस्ट्री आहे, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात तिथे बाहेरच्या राज्यातले अनेक विद्यार्थी नोकरीसाठी आणि शिक्षणासाठी येतात। ही जरी गोष्ट खरी असली तरी पुण्याची एक ओळख आहे, सांस्कृतिक नगरी म्हणून पुण्याची ओळख आहे। आणि अशा या पुण्यामध्ये जर अशा या वारंवार जर घटना घडत असेल आणि शासन त्याकडे दुर्लक्ष करत असेल तर ही अतिशय गंभीर बाब आहे। हा प्रश्न आम्ही विधानसभेमध्ये उपस्थित करू आणि अशा पद्धतीनं जर महाराष्ट्रामध्ये वारंवार घटना जर होत असेल ड्रग्सच्या, तर हे जे आमचे तरुण मुलं आहेत जे व्यसनाधीन होतात, एक घर बर्बाद होतं, त्यांच्यासाठी योग्य नाही। राज्य शासनाने जर याच्यामध्ये लक्ष घातलं तर 100% ड्रग्सचा व्यवहार महाराष्ट्रामध्ये थांबू शकतो। मुख्यमंत्री अजित पवार गेल्या काही बैठकांमध्ये उपस्थित नसल्यानं ते नाराज असल्याची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे। आता हा प्रश्न तुम्ही अजितदादांना विचारला पाहिजे, मी त्याचं काय उत्तर देणार? ते नाराज आहे की नाही मी कसं सांगणार? तुमच्याकडे असताना ते बऱ्याच वेळा नाराजी चर्चा होते, तुम्हाला जवळून माहिती आहे। त्यावेळेस आम्हाला जवळून माहिती होतं, आता जरा आमचं अंतर वाढलंय जरा। तर नीट परीक्षेचे तर लातूर पर्यंत जोडलेले आहेत, काही शिक्षकांनाही करण्यात आलेले आहे। नीट परीक्षेच्या बाबतीत 23 लाख विद्यार्थी भारतातले आणि आपल्या महाराष्ट्रातले जवळजवळ 2.5-3 लाख विद्यार्थी आहेत। आणि या ज्या पद्धतीनं नीट परीक्षेच्या बाबतीत गोंधळ झाला
आता सीबीआय त्याची इन्क्वायरी करतायत. पण जे कोणी याच्यामध्ये ज्यांचे कोणाचे लागेबंदे याच्यामध्ये असतील, जे कोणी इन्व्हॉल्ड असतील त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. कारण की 23 लाख कुटुंबाचा प्रश्न आहे. मला तर आश्चर्य वाटतं की त्या खात्याचे मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तर सुरुवातीला सांगून टाकलं की अशा पद्धतीचा कोणताही गोंधळ नीट परीक्षेमध्ये झाला नाही, ठामपणे सांगितलं. पण आता ज्या गोष्टी समोर येत आहेत त्याच्यामुळे शासन कशा पद्धतीने ह्या गोष्टी लपवायचा, म्हणजे केंद्र शासन कशा पद्धतीने या गोष्टी लपवायचा प्रयत्न करतायत हे सुद्धा दिसत आहे. आता ज्या पद्धतीनं अनेक राज्यामध्ये अनेक लोकांना अरेस्ट करण्यात आलेली आहे, त्याच्यामध्ये या नीट परीक्षेमध्ये जे कोणी दोषी आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि नीट परीक्षेचे जे विद्यार्थी बसले होते त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याचा विचार करून लवकरात लवकर परीक्षा त्यांची झाली पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. त्या पद्धतीनं केंद्र शासनाने लवकरात लवकर त्याबद्दल आपले धोरण जाहीर केले पाहिजे. महाराष्ट्र टीवी 24 के लिए कैमरामैन मोहन मिश्रा के साथ अभिषेक दुबे की रिपोर्ट.